बुर्का पहनूंगी तो सुरक्षित रहूंगी, फिर मेरे साथ ये क्यों किया? आई, माझ्यासोबत काय झालंय ग? मी तर नेहमीप्रमाणे शाळेत जात होती, मग त्या लोकांनी माझ्यासोबत काय केलंय? मी वाईट होती म्हणून त्यांनी केलं का? सांग ना ग आई, मी वाईट होती म्हणून केलंय ना? सांग ना. मी तर मंदिरात आसरेसाठी गेले होते, पण मला काय ठाऊक की तिकडचा देव डोळे झाकून असेल. मी देवाला भेटायला गेले होते आणि मला राक्षस भेटला. हो, मला राक्षस भेटला. मी आता हयात नाहीये. हो, त्या दिवशी माझ्यासोबत जे झालं ते डोळ्यासमोरून जरी गेलं ना तरी जीव घाबरत. माझ्यासोबत असं का झालं? मी तर माझं काम करत होती, मी माझ्या रुग्णांची मदत करत होती, मी माझ्या रुग्णांसाठी ड्युटी करत होती, मग माझ्यासोबत असं का केलंय? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय आणि ते मिळाल्याशिवाय माझ्या आत्म्याला शांती नाही मिळणार. म्हणून मी तुम्हा सगळ्यांना विनंती करते की प्लीज मला न्याय मिळवून द्या, प्लीज. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि माझं माझ्या देशावर खूप प्रेम आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे सगळे माझे बांधव आहेत आणि सगळ्यांना सुद्धा असंच वाटतंय का? आज स्वातंत्र्य दिन आहे आणि त्या दिवशी म्हणजे ह्या दिवशी मी व्हिडिओ बनवते. आज खूप रील्स, पोस्ट, स्टोरीज बघितल्या आणि आदल्या दिवशी सुद्धा मी खूप डिस्टर्ब होते. खूप दिवसापासून डिस्टर्ब होते. खरं तर मला काहीच कळत नव्हतं म्हणून मी शांत होते थोडी आणि काहीच कळत नव्हतं, खरंच काही कळत नव्हतं. कुठून सुरुवात करू हे सुद्धा कळत नाही आहे, पण सुरुवात माझ्यापासून करावी लागेल असं मला वाटते. न घाबरता आणि न डगमगता मी हा व्हिडिओ स्टार्ट करते आणि मी माझ्या मनातलं बोलायला जाते आता. आणि मला वाटतं मी माझ्याच मनातलं नाही तर सर्व माझ्या बहिणींच्या मनातलं बोलते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला खात्री आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघाल. मला हा व्हिडिओ माझ्या सबस्क्रायबर्स वाढवायला नाही करायचं आहे किंवा मला लाईक्स हवेत म्हणून नाही करायचं आहे. माझ्या भारतात, माझ्या देशात काही घटना होत आहेत त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते आणि हा व्हिडिओ खूप गरजेचा आहे आजच्या काळासाठी, आजच्या मुलींसाठी, म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. तर आज इंडिपेंडन्स डे आहे, म्हणजे स्वातंत्र्य दिन आहे. पण खरंच आपण स्वातंत्र्य आहोत? सगळ्यांना तर शुभेच्छा देते मी स्वातंत्र्य दिनाच्या, पण मी स्वतंत्र आहे का? माझ्या बहिणी स्वतंत्र आहेत का? मी सेफ आहे का? नाही वाटत मला की इतर मुली आपल्या भारत देशात सेफ आहेत. आपण स्वातंत्र्य दिन साजरा तर करतोय, हा असा हॅपी इंडिपेंडन्स डे टू ऑल द मेन्स ओनली. येस, खूप असं केअर्स येतोय की इतकी घाण बुद्धी कशी असू शकते, इतकी घाण बुद्धी कशी असू शकते एखाद्या माणसाची, एखाद्या व्यक्तीची. हा मला व्हिडिओ बनवावा लागतोय, मला खरंच कळत नाही आहे की काय बोलू. मला वाटतं की आता खरंच
इंग्रजांकडून तर आपला भारत देश 78 वर्षापूर्वीच स्वतंत्र झालाय, पण इंग्रजांकडून तर सेफ झालाय, पण भारत देशातलंच काही लोकांपासून आपण सेफ नाही आहोत, म्हणजे स्वतंत्र नाही आहोत असं मला तरी वाटतंय. आणि मला नक्कीच माहिती आहे की हे इतर मुलींना सुद्धा वाटतंय. मला हसू की रडू हेच कळत नाही, पण बोलावं तर लागणारच. निर्भया केस ही झाली ती, त्या केसला 12 वर्ष झाली आणि त्यानंतर अनेक घटना घडत आल्या. अजून घटना घडत आल्या आणि अजून रेप केसेस म्हणजे बलात्कारचे प्रकरण वाढत आले, पण काहीच ॲक्शन्स नाही किंवा काही बदल नाही, कमी प्रमाणात काही झालं नाही. उलट मुलींनाच सांगण्यात आलं की रात्री बाहेर पडू नका, छोटे कपडे घालू नका. आणि हा आहे आपला समाज जो गुन्हेगाराला काही बोलत नाही आणि गुन्हा ज्याच्यावरती झाला असेल त्यालाच आपण दोषी ठरवतो. आपण सगळेच. ती बाहेर गेली मग होणारच ना, ती उशिरा लेट घरी आली तर हे तर होणारच होतं. हे आपण म्हणजे आपण ब्लेम मुलींना करतोय, एवढी खालची पाती आपण घातलेली आहे. आणि मला वाटतं की मी पहिल्याच सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे स्टोरी टाकून स्टेटस टाकून कोणाला न्याय मिळणार नाही आहे. खरं तर हा व्हिडिओ बनवून सुद्धा कोणाला न्याय मिळणार नाही आहे, पण पुरेपूर आम्ही प्रयत्न करतोय आणि बदल व्हायला हवेत असं मला वाटतं. आणि इट्स हाय टाईम नाव की आवाज उठवला पाहिजे आणि कोणीतरी आवाज उठवलाच पाहिजे, जो की मी आत्ता व्हिडिओ बनवून करते. हा व्हिडिओ मला माहिती नाही की किती प्रमाणात लोक बघतील आणि प्रतिसाद देतील आणि पोचवतील बऱ्याच जणांपैकी, पण खरं सांगते की हा व्हिडिओ खरंच पोचवा सगळ्यांपर्यंत. आणि मला वाटतं की मुलींना मला विचारायचं की तुम्ही वाट बघताय का की तुमच्या दारापाशी येऊन किंवा तुमच्या स्वतःजवळ ही घटना घडेल तेव्हा तुम्ही आवाज उठवाल? तुम्ही वाट बघताय सिरियसली? आणि मला इतकं सुद्धा माहिती आहे की लहानपणापासून म्हणजे तुमच्यासोबत अशी एकतरी घटना झाली असेल, तुमच्या घरच्यांपासून सुरुवात झाली असेल किंवा बाहेरच्यांनी तुमच्यावर हॅरॅसमेंट केलीच असेल. आपल्या जवळच्या व्यक्तीने आपल्यावरती म्हणजे आपल्या जवळचा व्यक्तीनी सुद्धा आपल्याला अत्याचार केला असू शकतो, पण तुम्ही घाबरलात तेव्हा. पण आता चला आणि उठा आणि लढा. लोक म्हणतात की ह्या जातीचा होता ना म्हणून याने रेप केला, हा या जातीचा होता म्हणून याने रेप केला असं लोक म्हणतात. पण माझ्या मते जात आहे नाही, जात ती उच्च आणि नीच याप्रमाणे ठरवली जाते, बरोबर? उच्च जात म्हणजे काय की ब्राह्मण, मराठा, नीच असं लो कास्ट वगैरे ना. पण माझ्या मते उच्च जात म्हणजे विचार, ज्याचे विचार आचार समाजाला काहीतरी पुढे घेऊन जाणं किंवा समाजाला काहीतरी चांगलं देणं, हे जो करतो तो उच्च जातीचा. आणि नीच म्हणजे नीच, हलकट, जो आपल्या घरातल्यांचा होऊ शकत नाही तो इतरांचा काय होणार, तो नीच जातीचा. मला आणि अजून एक सांगायचं आहे की हे जे प्रकरण वाढत आहेत ते अजून वाढण्याचं कारण हेच की आपली पुढची पिढी मोबाईल जास्त यूज करते. आणि मला असं वाटतं की लहान मुलांना सेक्स एज्युकेशन देणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यांना गुड टच आणि बॅड टच हे शिकवणं गरजेचं आहे आणि ते प्रत्येक शाळांमध्ये व्हायलाच हवं.
आणि मोबाईल फोन देताना पालकांनी सुद्धा मुलांवरती लक्ष दिलं पाहिजे की ते मोबाईलमध्ये काय बघतायत, हे पालकांनी बघितलं पाहिजे आणि त्यांच्यावरती वेळोवेळी लक्ष दिलं पाहिजे. आणि खरं तर मला ही गोष्ट बोलायची नव्हती किंवा मी ही गोष्ट माझे पॅरेंट्स काय माहिती हा विषय काय रिॲक्ट होती, पण मला बोलावेच लागेल. तर पण ही गोष्ट विचित्ररित्या दाखवली जाते आणि मुलांना त्या गोष्टी खऱ्या वाटायला लागतात आणि खऱ्या आयुष्यात हे केलं जातं असं त्यांना वाटतं. मला असं वाटतं की आपली पुढची पिढी आहे ना ही धोक्यात जाते आणि त्यांना सगळ्यांनी मिळून आपण शिकवूया की हे असं नाही आहे, तू असं वागू नकोस. मला वाटतं आपल्या घरच्यापासूनच सुरुवात व्हायला हवी आणि लहान मुलांना आपणच शिकवलं पाहिजे की हे असं नाही आहे. आणि प्लीज पालकांना मी विनंती करते की तुमच्या मुलांना वाचवा आणि त्यांना चांगलं ज्ञान द्या आणि चांगले विचार त्यांच्या मनात रुजवा प्लीज. तर आता मला नियम कलम म्हणजे मुळात आर्टिकल्स, ॲक्ट्स, रूल्स, रेग्युलेशन्स ह्या गोष्टींचं मला काहीच कळत नाही आहे. खरंच इतके भारतात इतके फालतू रूल्स आहेत. हे जे नियम आहेत बलात्कारांसाठी ते मला क्षुल्लक वाटतात आणि ते कडक केले पाहिजेत असं मला वाटतं. आणि जो व्यक्ती आहे ना हे जे घटना करतो म्हणजे घडवून आणतो, जो व्यक्ती हे सगळं बलात्कार करणं हे सगळं प्रकरण जो करतोय तो ह्या जे रूल्स आणि रूल्स रेग्युलेशन्स आहेत ॲक्टर्स त्यांना तो क्षुल्लक मानतो आणि त्याला असं भीतीच वाटत नाही कारण की इंडियाला तो थुकतोय, आपल्या भारताला थुकतोय की हे आहे तर मी करू शकतोय ही गोष्ट, मला काहीच होणार नाही आहे, मी पैसे देतो, मी एवढ्या दिवसात मी सुटणार आहे, काही नाही वाटत त्याला. अरे नीच लोकांनो करा ना, फाशी द्या ना त्याला. खरंच आता माझं डोकं फिरेल, मला शिव्या येतात पण काय करू शकतो. तर मला असं वाटतं की नियम कडक झाले पाहिजेत आणि जो गुन्हा करतोय त्याला त्या क्षणी फाशी दिली पाहिजे. पुढे मी म्हणेन की मुलींनी आपल्या सेफ्टीसाठी स्वतःजवळ काहीतरी अशी गोष्ट ठेवावी की ज्याने आपण आपलं संरक्षण करू शकतो. काही अडचण आली किंवा काही तर त्यापासून आपण थोडं तरी आपण प्रयत्न करून संरक्षण करू शकतो. अशासाठी एक अशी गोष्ट ठेवा. म्हणजे मुळात मी सांगेन की हत्यार म्हणजे एकदम हत्यार नाही पण अशी एक गोष्ट ज्याच्याने आपण समोरच्या व्यक्तीचा घात करू शकतो असं काहीतरी आपल्याकडे ठेवा. आणि पुढे मी म्हणेन की तुम्ही मुली रात्री जेव्हा उशिरापर्यंत घरी येणार असाल तर जिथून कुठून तुम्ही निघाल आणि एकटे असाल तर तेव्हा तुम्ही आपलं लाईव्ह लोकेशन आपल्या फॅमिली किंवा आपल्या कुणा जवळच्या व्यक्तीला सेंड करा. आणि मुळात मला असं वाटतं की खूप जणी ऑटो किंवा कॅबचा प्रवास करतात एकट्या, तर तो जरासा टाळा आणि ट्रेन किंवा बस म्हणजे लोकल ह्या गोष्टींचा म्हणजे ह्या वाहनांचा तुम्ही वापर करा आणि प्रवास करा जर जमत असेल तर. आणि खरंच खूप अडचण असेल आणि तुम्ही ऑटो किंवा कॅब ह्या वाहनांचा म्हणजे ह्या वाहनांचा यूज करत असाल, तुम्ही प्रवास करायचा बघत असाल तर तुम्ही नंबर, ऑटोचा नंबर, कॅबचा नंबर असं सगळं घरच्यांना सेंड करा, तुमच्या जवळच्या व्यक्तींना सेंड करा जेणेकरून तुम्ही सेफ राहाल. आणि फोनवरती सतत कंटिन्यू फोनवरती बोलत राहा कोणाशी तरी. आता मी त्यांना विचारते जे म्हणतात की मुलींनी एवढ्या रात्री येणं गरजेचंच नाही आहे म्हणजे तुम्हीच का
तुमच्या अंगावरती घेताय ती गोष्ट, असं खूप जण म्हणतात की तुम्ही का ओढून घेताय, मग होणार नाही ना. पण हे माहिती आहे आम्हाला आणि आम्ही ते फॉलो सुद्धा करतो. पण कितपर्यंत तुम्ही म्हणता की एवढ्या उशिरापर्यंत घराबाहेरच पडायची गरज नाही आहे मुलींना, तर मुलींसाठी कामाची वेळ ही रात्री 10 वाजेपर्यंतच असावी असं मला वाटतं. त्यानंतर तुम्ही कामच देऊ नका मुलींना, म्हणजे मग ती म्हणजे नाईट ड्युटी नसावी मुलींना, हे नियम करा. आणि म्हणजे तेवढाच वेळ असावा कालावधी, सकाळपासून रात्री 10 वाजेपर्यंतच नोकरी किंवा तुमची ड्युटी म्हणजे पर्सनल कामही 10 वाजेपर्यंतच तुम्ही करावी, असं काहीतरी नियम असावा. आणि हे म्हणजे पोलीस असू देत, डॉक्टर असू दे, किंवा शूटिंगमध्ये काम करणारी एखादी हिरोईन जी लेट नाईट शूट करते ती असावी. तुम्हाला माहिती आहे का, भारत देशात दिवसाला 90 रेप तरी होतात. 90 रेप म्हणजे तुम्ही फक्त अंक मोजत असाल, पण मी अंक मोजत नाही आहे. मी 90 मधली एक मुलगी, एक रेप म्हणजे एक मुलगी, तिच्याबरोबर अन्याय झाला. आणि जरी रेप झाला तरी तो खूप मोठा आहे. म्हणजे 90 रेप होत आहेत आपल्या भारतात आणि आपण शांत बसलोय. खरंच किती लाजिरवाणी गोष्ट आहे. तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, पण आपण आज आवाज उठवलाच पाहिजे. आणि जेव्हा आपल्यावर वेळ येईल नाही किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींवरही जेव्हा वेळ येईल ना, तेव्हा तुम्हाला रिअलाइज होईल की हे किती इम्पॉर्टंट आहे, हे किती महत्त्वाचं आहे. आणि यावरती आपण काहीच बोलत नाही. आणि आपण एक रेप केस उलगडली किंवा आज एक केस ओपन झाली की ती दुसऱ्या दिवशी विसरून जातो, इझिली विसरून जातो. पण त्या घरच्यांवरती, त्या व्यक्तींच्या, त्या मुलींच्या घरच्यांवरती किती परिणाम होत असेल, त्यांना किती सोसावं लागत असेल. तुम्ही विचार केलात या गोष्टीचा? मी आत्ता करायला लागले. खरंच बस हा व्हिडिओ इथेच संपवते. खूप दिवसापासून मला व्हिडिओ बनवायचा होता, पण योग्य वेळ येत नव्हती. पण मला वाटतं स्वातंत्र्य दिवस ह्या व्हिडिओसाठी योग्य आहे, म्हणून मी हा व्हिडिओ आज बनवला आहे. तर माझी हीच अपेक्षा आहे की तुम्ही, मी असं म्हणत नाही की माझ्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी आज ह्याच्यासाठी सांगते की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मुलींपर्यंत आणि मुलांपर्यंत पोचवा, जेणेकरून लोकांना कळायला पाहिजे की बलात्कार प्रकरण आणि ह्या घटना वाढत चालल्या, त्या कुठेतरी थांबायला हव्यात. त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा आणि मी प्रयत्न करतच राहीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.